त्याची CDR जर तपासली, त्याच्यावर कुणाचे फोन आले, त्याला वरद हस्त कुणाचं होतं हे समोर आलं, तर ज्या फरार आरोपी सोबत सुद्धा काय झालंय हे नक्कीपणे लक्षात येईल. ह्या ज्या चुकीच्या पद्धती आमच्या जिल्ह्यामध्ये घडतात त्याच अनुषंगाने त्यांनी जे आरोप केले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ते खरं असेल तर त्यांच्यावर कारवाई. ज्यांच्यावरती आरोप होते त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली तर आमच्या जिल्ह्यामध्ये वातावरण शांत. संतोष देशमुख हत्याकांडाला वर्ष पूर्ण झालेलं आहे. अद्यापही त्या प्रकरणातील एक मुख्य आरोपी आहेत, अजूनही फरारच आहे. आपल्यासोबत संदीप क्षीरसागर आहेत. गेल्या वर्षभरापासून संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण चालू आहे, मात्र आरोपी कुठेतरी मोकाटच आहे. काय एकंदरीत सांगाल? बघा, जो एक आरोपी जो फरार आहे, मागच्या वेळेस पण बोलताना मीडियासमोर मी हे बोललो होतो की जे परळी पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे तो काय आरोपी सापडणार नाही. माझी आज सुद्धा ही मागणी आहे की 20-25 दिवस जेव्हा वाल्मिक कराड फरार होता आणि फरार असताना त्याची CDR जर तपासली, त्याच्यावर कुणाचे फोन आले, त्याला वरद हस्त कुणाचं होतं हे समोर आलं, तर ज्या फरार आरोपी सोबत सुद्धा काय झालंय हे नक्कीपणे लक्षात येईल. पण आपण बघितलं तर ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाकडून तपास चालू आहे, एवढ्या दिवसानंतरही आरोपी मिळत नाहीये. मग पोलीस यंत्रणेचं अपयश म्हणायचं की गृह खातं कुठंतरी याला पाठीशी घालतंय? हे बघा, तपास कुठं थांबतोय? मी हे वारंवार सांगतोय की तो फरार असताना त्याची CDR जर तपासली, ह्याच्या मागे जो कुणी आहे की जो कुणी त्यांना मदत करत होता हा माणूस पुढे. साहेब, आणखी एक होता की सातत्याने धनंजय मुंडेंवरती आरोप करतायत. मनोज जरांगे सांगतायत की माझ्या हत्याकांडाचा एक कुठंतरी त्यांनी कट रचला होता वगैरे. तर कुठंतरी बीड सातत्याने बदनाम होते. कसं पाहताय राजकारणात? नाही, तू जे मनोज दादा आरोप करतात त्यांच्याकडे काहीतरी असल्याशिवाय ते बोलणारच नाही. आणि ह्या ज्या चुकीच्या पद्धती आमच्या जिल्ह्यामध्ये घडतात त्याच अनुषंगाने त्यांनी जे आरोप केले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ते खरं असेल तर त्यांच्यावर कारवाई. ऑडिओ क्लिप देखील एक व्हायरल झाली होती धनंजय मुंडेंची. तर त्यांना देखील विचारण्यात आलं होतं. तर कुठंतरी सातत्याने बीड मधलं जे गुन्हेगारी आहे ती सातत्याने अधोरेखित होतीये. तर काय ते गुन्हेगारी क्षेत्राकडे कुठंतरी वचक राहिलेला नाहीये? काय ज्यांच्यावरती आरोप होते त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली तर आमच्या जिल्ह्यामध्ये वातावरण शांत. मात्र कारवाईची मागणी केली जाते पण कारवाई होत नाहीये. आता ही परिस्थिती पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि त्याच्यामुळेच लोक रस्त्यावरती उतरतात. ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे बीड, पण त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढली. हे बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये नाही, जो त्या भागातला जो व्यक्ती वरद हस्त जिथं तिथे मदत करतो, एखाद्या गुन्हेगाराला वाचवतो, तिथे गुन्हेगारी वाढते. आणि त्याच्या अनुषंगाने जे पण मी म्हणलं ना की 20 दिवसामध्ये वाल्मिक कराडचे जर CDR तपासले तर सगळी गोष्टी सगळ्यांच्या. एक शेवटचा प्रश्न विचारतोय की वाल्मिक कराड लवकरच बाहेर येणार अशी चर्चा आहे? नाही, आमचं पूर्णपणे लक्ष आहे की सरकारी वकील जे आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे. अशा काही गोष्टी झाल्यात तर आमचा जिल्हा मग परत रस्त्यावर उतरणार आणि लोकांना हे पटणार नाही. तुमची भूमिका काय असणार वैयक्तिक? जर अशा पद्धतीने जर समजा गुन्हेगार बाहेर आले तर मग तुमची भूमिका काय असणार? नाही, आम्ही त्या कुटुंबासाठी रस्त्यावर उतरणार. जोपर्यंत वाल्मिक कराड फासावरती चढत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार. वाल्मिक कराड जोपर्यंत फासावर चढत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे ठाम मत आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केले. प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, नागपूर.